कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं। Hello friends, myself Sachin Ratnawaki and today we are going to learn basic concept in geometry practice set 2 1.2. Okay, question number 6. See here friends, observe the following figure and answer the question. We have to observe the figure. आपल्याला बघा ही फिगर दिली आहे नंबर लाईन टाइप मध्ये, पण ती फिगर आपल्याला ऑब्झर्व करायची आहे आणि काय करायचं म्हणजे आपल्याला आन्सर द्यायची आहे. ठीक आहे, बघा आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे, स्टेट द पॉइंट विच इक्विडिस्टन्स फ्रॉम ए बी. व्हॉट इज मीन बाय इक्विडिस्टन्स? वी ऑलरेडी लर्न. इक्विडिस्टन्स म्हणजे काय माहिती का, म्हणजे त्या एखादा पॉइंट दिला असेल, बघा एक पॉइंट दिला बी. ठीक आहे, या बी पॉइंट पासून दोन्ही साइडला सेम डिस्टन्स वर असणारे पॉइंट त्याला म्हणायचं इक्विडिस्टन्स. सपोज हा पॉइंट बी आहे, त्याच्या इकडल्या साइडला राईट साइडला पहिला आपण तर बघा 2 युनिट सोडून काय माहिती का सी आहे, इकडे पण 2 युनिट सोडून काय येणार ए येणार. देयरफॉर काय लिहितो आपण, देयरफॉर ए अँड पॉइंट ए अँड पॉइंट सी. ठीक आहे, पॉइंट ए अँड पॉइंट सी किती युनिट सुटली इथं, 2 युनिट. आपण वाटलं ब्रॅकेटमध्ये घेऊ 2 युनिट्स, 2 युनिट डिस्टन्स. ठीक आहे, बघा इथून एवढं डिस्टन्स म्हणजे 1 युनिट. बघा या बी पासून आपण 1 युनिट सोडलं, नंतर अजून 1 युनिट म्हणजे 2 युनिट झाले. या साईडला पण 2 युनिट सोडले, आपण ह्या ए पॉइंट भेटला. आता बघा अजून कोणता पॉइंट भेटते का पाहायचं आपल्याला. ठीक आहे, अजून कोणता पॉइंट भेटते का बघायचं आहे. बघा हा बी पॉइंट कन्सिडर करा, मिडल पॉइंट आहे. इकडून आपण 1 ला ते पॉइंट दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, 1 2 3 3 वर काय ते व्ही आहे, इकडे 3 वर पाहून 1 2 3 वर काय ते पॉइंट दिलं का नाही, मग आपण घेऊ नाही. ठीक आहे, मग 1 2 3 4 ते 4 वर काय आला डी आला. इकडे 1 2 3 4 वर काय आला पी आला. पाहता म्हणजेच काय पी एंड डी. अजून काय ते अँड आपण काय करतो पॉइंट पी अँड पॉइंट डी. किती युनिट आहे इथं, 4 युनिट, इच 4 युनिट. ठीक आहे, म्हणजे इथून या बी पॉइंट पासून इक्वी डिस्टन्स म्हणजे सेम डिस्टन्स वर. बघा आता आपण अजून चेक करू वाटलं असतं का, या साईडला आपण 1 2 3 4 5 सॉरी 4 दिलाय, 5 चा पॉइंट दिलेला नाहीये. इकडे जरी असले पॉइंट तर या साईडला 5 चा पॉइंट दिलेला नाहीये, त्यामुळे आपण 5 वाला घेऊ शकत नाही. ठीक आहे, कोणता घेऊ शकतो आपण, 2 आणि 4 वाला. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे. पण नंतर राईट द पेअर असा क्वेश्चन जर पेपर मध्ये आले तर हे अशी फिगर येऊन एक क्वेश्चन 3 मार्काला विचारू शकते. सपोज 1 1 2 समजा 1 1 मार्क्सला, किंवा याच्यातले एखादा विचारेल. बघा आता क्वेश्चन नंबर 2 पाहू आपण. राईट द पेअर ऑफ इक्विडिस्टन्स फ्रॉम क्यू. आता हा क्वेश्चन पण फर्स्ट जर समजला असेल तर सेकंड जे आहे तो इझिली तुम्ही फाइंड करू शकता. कसं करायचं, सेम करायचं आहे. बघा इक्विडिस्टन्स, इथे पण प्रश्न आहे इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्स म्हणजे सेम डिस्टन्स वर, दोन्ही साइडला सेम डिस्टन्स वर, सेम युनिट वर. क्यूच्या आता इथे पॉइंट बी च्या दिलं होतं, ते काय दिलं होतं क्यूच्या. बघा क्यू ला घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, क्यू पासून या साइड 2 दिलेले आहे, म्हणजे ऍटलीस्ट 2 पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, म्हणजे क्यू पासून आपण या साइडला 1 युनिट गेलो तर भेटणार, या साइडला गेला 1 युनिट तर काय येणार यू भेटणार. देयरफॉर फर्स्ट काय आला आपल्याला, देयरफॉर पॉइंट यू अँड पॉइंट एल. ठीक आहे, पॉइंट यू अँड पॉइंट एल इथे युनिट किती झाले, 1 युनिट वाटलं 1 युनिट डिस्टन्स. ठीक आहे, मग आता अजून पाहू पण इथे या डिस्टन्सला आपण अजून गेलो, इथे 2 युनिट वर आर आला, या 2 युनिट वर पहा काय ते पी आला. त्यामुळे कोणते अजून एक पेअर कोणते भेटते आपल्याला, आर आणि पी. देयरफॉर पॉइंट आर अँड पॉइंट पी डिस्टन्स आहे 2 युनिट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहा या साइडला आपण जर गेलो लेफ्ट साइडला तर पहा 1 आणि 1 किती झाले 2 डिस्टन्स. इथे पण 1 आणि 1 किती झाले 2 डिस्टन्स, म्हणजे क्यू पासून आर 2 डिस्टन्स वर आहे 2 युनिटच्या,
आणि क्यू पासून पी टू डिस्टन्स वर आहे, त्यामुळे आर आणि पी घेतला आपण. इथे यू आणि एल कसा घेतला, यू या साईडला 1 युनिटवर आहे, या साईडला 1 युनिटवर आहे, म्हणजे आपण यू घेतला. तिसरी पेअर घेऊ शकत नाही आपण, कारण की इथून काय या क्यू पासून इकडे तिसरा नंबरच नाहीये, इकडे जरी असेल तरी इकडे नाहीये, त्यामुळे आपण काय 3 युनिटवर डिस्टन्स घेऊ शकत नाही आपण. ठीक आहे, दोन क्वेश्चन इझीच आहे. आता हे डिस्टन्स जे आहे हे तर क्वेश्चन इझीच आहे, आपण या टाइपचे क्वेश्चन झालेले आहे. ठीक आहे, ते तुम्हाला सांगतो मी. बघा काय करायचं, फाइंड करायचं आपल्याला डिस्टन्स यू व्ही, डिस्टन्स यू व्ही. तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फार लक्ष द्या. डिस्टन्स यू व्ही साठी आपल्याला काय करायला लागते, खाली आपल्याला नंबरिंग करावं लागेल, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. बघा काय करायचं या क्वेश्चन साठी. ठीक आहे, फाइंड डिस्टन्स यू व्ही, त्याला नंबरिंग करून टाकू. हे 0 दिलेलं आपल्याला, म्हणजे या साईडला काय असणार, पॉझिटिव्ह इंटिजर असणार, आणि या साईडला लेफ्ट साईडला काय असणार, निगेटिव्ह इंटिजर असणार. आपण इंटिजर देऊन टाकू 1 2 3 4 5 6. या साईडला काय येणार, -1 -2 -3 -4 -5 -6. ठीक आहे, इकडे 6 आणि इकडे 6 येणार. आता बघा UV काढायचं डिस्टन्स UV काढायचं काय करतो आपण, त्याच आपण मागे शिकलेलो आपण डिस्टन्स UV काढायचं पहिला वाला पहा, डिस्टन्स UV. मग U चा कोऑर्डिनेट काय आहे, U चा कोऑर्डिनेट -5 घेऊन घेऊ आपण इथं. ठीक आहे, V चा कोऑर्डिनेट काय आहे, V इकडे या साईडला +5. आता मला सांगा -5 मोठे आहे की +5 मोठे आहे, +5 मोठे आहे, +5 ला इथे साइन द्यायचं. मग काय करायचं आपल्याला, डिस्टन्स UV इक्वल्स टू काय करायचं या टाइमला, जे मोठा आहे, मोठा कोणता आहे, 5 आहे, +5, तर +5 ला समोर घ्यायचं, जे मोठा असतो मोठ्यांना मान द्यायचं. ठीक आहे, पहिले 5 घेऊ आपण, मायनस करायचं आपल्याला, कधी मायनस करतो, डिस्टन्स काढताना मायनस करत असते. मग मायनस ब्रॅकेट मध्ये घ्यायचं -5, म्हणजेच काय येणार 5 मायनस इंटू मायनस +5 इक्वल टू काय येणार, आन्सर 10. म्हणजे डिस्टन्स UV इक्वल टू काय येणार, 10 युनिट्स. याला युनिट दिलं तरी चालते, असं युनिट. ठीक आहे, 10 युनिट्स. याचप्रमाणे आपल्याला पीसी पण काढायचं आहे, पीसी काढून बघू आपण. लक्षात द्या, डिस्टन्स PC काय ना, डिस्टन्स PC बघा, P चा कोऑर्डिनेट काय आहे, -2 आहे, आणि C चा कोऑर्डिनेट काय आहे, 4 आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये कंपॅरिझन साइन देऊन टाकायचं, 4 मोठा आहे, त्यामुळे डिस्टन्स PC इक्वल्स टू, जे मोठा आहे त्या समोर घ्या, म्हणजे 4 ला समोर घ्यायचं आपण. ठीक आहे, मायनस करायचं, कारण डिस्टन्स करताना कधी पण मायनस करायचा आहे. ठीक आहे, मायनस हा मायनस ब्रॅकेट मध्ये घ्या, -2 4 मायनस प्लस येणार, आणि इथे काय येणार 2, किती येणार 6. डिस्टन्स PC इक्वल टू काय आलं, 6 युनिट्स. ठीक आहे, बघा आता आपण चेक करू वाटलं P पासून C. P पहा कुठे इथे आहे. ठीक आहे, P पासून डॉट मध्ये आपण 1 2 3 4 5 6 आहे करेक्ट आन्सर. असं चेक करायचं आपल्याला, व्हेरीफाय करायचं आहे. इथे पण पहा 10 आहे, या U पासून V, हे U पहा इथे आहे, या U पासून आपण काउंट करत जाऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहा 10 वर बरोबर V आला, आपलं डिस्टन्स किती आलं, 10 आलं. त्याचप्रमाणे आपण अजून एक प्रॉब्लेम घेऊन पाहू. डिस्टन्स ठरवायला घेऊ आपण. पहा डिस्टन्स काय आहे, VB, डिस्टन्स V, B. मग V चा कोऑर्डिनेट काय आहे, V चा कोऑर्डिनेट 5 आहे, घेऊन घ्यायचं. B चा कोऑर्डिनेट काय आहे, 2 आहे. मोठा कोणता आहे, 5 मोठा आहे, कंपॅरिझन साइन द्या. ठीक आहे, मग काय करायचं, डिस्टन्स V, B इक्वल्स टू मोठा काय समोर 5 मायनस लहान वाला 2, 5 मायनस 2 किती येणार 3. डिस्टन्स VB इक्वल्स टू किती आलं 3, काय द्यायचं, युनिट्स. ठीक आहे, आपण व्हेरीफाय करू की V कुठे आहे, इथे आपण, आणि B कुठे आहे, इथे आहे. पहा 1 2 3 म्हणजे बरोबर 3 युनिट्स वर आलेला आन्सर, आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, असं फ्रेंड्स पहा आता आपण नाही का पुढचा क्वेश्चन पाहू. पुढचा क्वेश्चन काय आहे, डिस्टन्स UL, डिस्टन्स UL काढायचं आपल्याला. बघा डिस्टन्स UL काय करायचं, पुन्हा तेच करायचं आपल्याला. लक्षात द्या, बघा याच्यामध्ये काय आहे, U कुठे आहे, इथे आहे. ठीक आहे, -5, आणि L किती आहे, -3 आहे. आपण इथे घेऊ. बघा U किती आहे, -3 आहे, आणि L किती आहे, -2 आहे. बघा सॉरी -5 आहे, U आहे -5 आणि L आहे -3. कंपॅरिझन करायचं, काय येणार कंपॅरिझन मध्ये, काय येणार, -3 इज ग्रेटर दॅन -5, -3 इज ग्रेटर दॅन -5.
एव्हरी निगेटिव्ह नंबर, एव्हरी स्मॉल निगेटिव्ह नंबर पहा याच्यामध्ये -3 काय येणार, यापेक्षा मोठा येणार. लक्षात घ्या. आता काय करायचं, आपल्याला डिस्टन्स UL काढायचा आहे. UL इक्वल्स टू काय येणार, जे मोठा नंबर आहे समोर घ्या, काय येणार -3 खाली आपण -3 मायनस 5 म्हणजे -3 + 5 म्हणजेच आन्सर काय येणार 3 - 5 - 3 2 येणार. बघा आन्सर कधी पण काय आला पाहिजे माहिती का, पॉझिटिव्ह मध्ये आला पाहिजे, कारण डिस्टन्स कधी पण पॉझिटिव्ह मध्ये काउंट करतात. पहा त्यामुळे इथे आला आन्सर 2 युनिट. बघा चेक करा वाटलंच. तेव्हा UL इथे आहे, U पासून L काउंट करायचा आहे 1 2. पहा आन्सर आला बरोबर 2. बघा डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, डिस्टन्स काउंटिंग ऑलवेज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे. जर निगेटिव्ह आलं तर आपला आन्सर चुकलं समजायचं, कारण डिस्टन्स निगेटिव्ह कधीच नसते. ठीक आहे. इथं रिपीट करू आपण पुढचा प्रॉब्लेम. ठीक आहे. बघा यामध्ये काय आलं क्वेश्चन, स्टेट द, पहिले पण घेऊ आपण, स्टेट द पॉइंट विच इक्विडिस्टन्स फ्रॉम बी. या बी पॉइंट पासून इक्विडिस्टन्स असणारे जे पॉइंट आहे ते लिहा म्हणतात. ठीक आहे. इक्विडिस्टन्स म्हणजे काय, सेम डिस्टन्स वर दोन्ही साईडला. ठीक आहे. बघा आपण बी घेतला, बी हा मिड पॉइंट आला पाहिजे. बी पासून इकडे पण सेम आला पाहिजे, इकडे पण सेम आला पाहिजे. पहा बी पासून 1 इथे घेतला, इथे नंबर दिला, कोणता डिजिट दिलाय का नाही, मग आपण हे कन्सिडर करायचं नाहीये. मग काय करायचं, 2 घ्यायचा. मग सी आला, या साईडला 2 गेला, पण ए आला, मग काय घेतला आपण ए आणि सी. ए आणि सी घेतला आपण. ठीक आहे. त्यानंतर काय केलं माहिती का, लक्षात घ्या. आता इथून 3, बी पासून 3 1 2 3, 3 वर बी आहे, इकडे 1 2 3, 3 वर काय दिलेला पॉइंट नाही, हा पण आपण कन्सिडर केला नाही. ठीक आहे. 1 2 3 4 डी आला, 1 2 3 4 पी आला, म्हणजेच काय पी आणि डी घेतला आपण. इथे काय केलं आपण, पी आणि डी घेतला 4 युनिट. 3 युनिट काउंट नाही घेतला आपण, कारण की इथे पॉइंट दिलेले नाहीये. पहा मध्ये मिसिंग पॉइंट्स मिसिंग आहे. ठीक आहे. नंतर आहे सेकंड क्वेश्चन, सेम आहे, राइट द पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम क्यू. तर इक्विडिस्टन्स फ्रॉम क्यू दिलेलं आहे, तर काय करायचं, इथे पहा क्यू घेतला आपण, मिड पॉइंट घेतला, क्यू पासून 1 राईटला 1 घेतलं तर एल आला, लेफ्टला 1 घेतलं तर यू आला, त्यामुळे यू आणि एल घेतला आपण. ठीक आहे. मग क्यू पासून राईटला 2 घेतले तर पी आला, क्यू पासून राईटला 2 डिस्टन्स घेतला तर काय आला, आर आला, त्यामुळे आपण पी आणि आर घेतला, आर आणि पी घेतला. ठीक आहे. क्यू ला आपण इथे थर्ड वरती येणार नाही, फोर्थ वर येणार, पण इकडल्या साईडला काहीच नाहीये, त्यामुळे आपण याच्या पुढे गेलो नाही, इथे स्टॉप केला. ठीक आहे. नंतर डिस्टन्स हे UV कसं काढायचं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. काय करायचं, सगळ्यात मोठं वाले पहिले कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे दोघांचे, त्यातलं मोठं पाहायचं कोणतं आहे ते. मग 5 मायनस काय करायचं, जे स्मॉलेस्ट नंबर, म्हणजे हे कधी पण काय करायचं माहिती का, बिगेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट. डिस्टन्स इक्वल टू काय असते, डिस्टन्स इक्वल टू काय असते, बिगेस्ट मायनस स्मॉलेस्ट. ठीक आहे. बिगेस्ट मायनस स्मॉलेस्ट, कधी पण मोठ्यामधून लहान वजा करायचं म्हणजे डिस्टन्स भेटते आपल्याला. ठीक आहे. याप्रमाणे तुम्हाला करायचे आहे. तुम्हाला मी होमवर्क देणार आहे. ठीक आहे. तुम्हाला होमवर्क याच टाइप होमवर्क देईल मी तुम्हाला, याच टाइप मध्ये करायचं तुम्हाला, आणि मला होमवर्क व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. आता होमवर्क बघू आपण. सो फ्रेंड्स बघा, आता आपला टर्न आहे होमवर्कचा. ठीक आहे. तर होमवर्क मध्ये काय दिलं बघा, लक्षात मी आता सेम क्वेश्चन आहे. क्वेश्चन आपण इथं क्वेश्चन नंबर 6 आहे, आपण तो वन करू वाटलं. ठीक आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड, ठीक आहे बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे. ही फिगर तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे आणि खालचे जे क्वेश्चन दिलेले आहे ते सॉल्व्ह करायचे आहे. सेम पॅटर्न आहे, सेम क्वेश्चन आहे आणि सेम वेळेमध्ये जायचं आपल्याला. बघा इझी आहे क्वेश्चन, तेच दिलेलं क्वेश्चन मी फक्त पॉइंट इथे डी केलेला आहे. ठीक आहे. स्टेट द पॉइंट विच इक्विडिस्टन्स फ्रॉम डी. ठीक आहे. राइट द पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम एस. ठीक आहे. आणि डिस्टन्स ds uv, v नाही u a आहे, u a. ठीक आहे. v नाही आहे, s g आणि r d. हे चार तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि मला व्हॉट्सअप फोटो करून मला व्हॉट्सअपला पाठवायचे आहे. सोपं आहे आणि प्रत्येकाने करायचं आहे आणि प्रत्येकाने पाठवायचे आहे मला. ओके. ठीक आहे.